सध्याच्या घडीची एक धक्कादायक बातमी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून समोर येत आहे। बारड परिसरातील 5 दुकाने मध्यरात्री चोरट्यांनी फोडली असून रोख रक्कमसह इतर साहित्य लंपास केले आहे। विशेष म्हणजे चोरट्यांनी गाडी बंद पडल्याने त्यांना काही ऐवज गाडी सोडून पळ काढावा लागला। या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे मध्यरात्रीच्या सुमारास 5 दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चोरट्यांनी भर रस्त्यावरील दुकाने लक्ष्य केलीत। यामध्ये ओम साई किराणा, सूरज किराणा, गणेश किराणा, जयस्वाल मेडिकल आणि भुजलक्ष्मी हॉटेलचा समावेश आहे। मध्यरात्री 1:30च्या सुमारास जयस्वाल मेडिकल आणि स्वप्नील दंडे यांच्या ओम साई किराणा या दुकानांना चोरट्यांनी फोडले। प्रत्येक दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम, तांदळाचे पोते आणि इतर साहित्य घेऊन चोरटे फरार झालेत। मात्र चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली 4 चाकी गाडी वाटेत रस्त्यातच बंद पडल्यामुळे चोरट्यांना मोठा धक्का बसला। यामुळे त्यांना रोख रक्कम आणि महत्त्वाचे साहित्य घेऊन पळ काढावा लागला, तर 4 चाकी गाडी आणि काही अवजड साहित्य गाडीतच सोडून ते पसार झालेत। या घटनेची माहिती मिळताच बारड पोलिसांनी तातडीने चोरांची शोध मोहीम सुरू केली आहे। शोध मोहिमेदरम्यान मुख्य रस्त्यावर अमराबाद जवळ MS 20 AG 8874 क्रमांकाची एक 4 चाकी गाडी आढळून आली। या गाडीमध्ये चोरट्यांनी पळवलेले काही साहित्यही सापडले आहेत। पोलिसांनी ही 4 चाकी गाडी जप्त केली असून फरार चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे। ही घटना समजताच घटनास्थळी आणि गाडी सापडली त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळे बारड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। या घटनेमुळे बारड परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू असून ते लवकरच जेरबंद होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।